जी नहीं, सबसे पहले ये बहुत ही पावन मंदिर है। यहाँ पर हर बार मैं आने की कोशिश करता हूँ। मेरे पिताजी भी हर साल आते थे। और क्या होता है कि अपनी ज़िंदगी में आप बहुत, ये जो फिल्म है राजा शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज के ऊपर हमने बनाई है, उनके शौर्य गाथे पर और उनके शौर्य पर। और जब ये फिल्म को इस तरह लोगों ने प्रतिसाद दिया, उसी का शुक्रिया अदा करने के लिए मैं यहाँ पर आया हूँ, गणराय के चरणी अपना माथा टेकने। आपका पिक्चर भी रिलीज हुआ है। नहीं, मैं बहुत खुश हूँ कि 10 साल से इसका संघर्ष चल रहा था। पिछले 3-3.5 सालों से इस पर काम किया गया। आज जाकर ये फिल्म लोगों के सामने प्रस्तुत हो रही है। लोग उसे बहुत ही ज़्यादा उत्स्फूर्त या बहुत ज़्यादा प्रतिसाद दे रहे हैं। हमने सोचा नहीं था कि इतनी बड़ी तादाद में लोग देखने आएंगे, और जब लोग इसे पसंद कर रहे हैं, मैं बस शुक्रिया अदा करना चाहता हूँ। पुणे के नसरापुर में आपकी क्या प्रतिक्रिया है? क्योंकि आपने शिवाजी महाराज के जिस तरह अन्याय के ऊपर प्रतिक्रिया दी है। तेव्हा महाराजांची शिक्षा जी आहे चौरंग करण्याची, त्याची आठवण होती। आणि मला वाटतं की आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये किंवा जगभरात अशा गोष्टी घडतात, ते खरंच एवढा राग येतो अशा गोष्टींचा की आपल्या हातात आपण काहीच करू शकत नाही। आपण फक्त एवढंच इच्छा व्यक्त करू शकतो की पोलिसांनी, सरकारने आणि कोर्टने लवकरात लवकर निर्णय घेऊन त्याच्यावर कारवाई करणं अतिशय गरजेचं आहे। आणि रोखठोक कारवाई केली की त्याची भीती, त्याचा दबदबा हा कायम दरारा हा अशा व्यक्तींच्या मनात असला पाहिजे जे असे विचार करू शकतात। नाही, कायदे मला वाटतं की काय आहे की अशा गोष्टी घडतात तेव्हा आपल्याला धक्का बसतोच, आपल्याला वाईट वाटतं। क्रोध, आक्रोश, जन आक्रोश हे होणं साहजिकच आहे। परंतु मला वाटतं की सरकार पण आता एक पुढे येऊन काहीतरी योग्य निर्णय लवकरात लवकर, काय अरेस्ट करणं, त्यानंतर कोर्टला नंतर ते डिले होणं, फास्ट ट्रॅक निर्णय जर असतील तर मला वाटतं कुठेतरी याचा दबदबा, याची भीती नक्कीच मनात राहील। चौरंग केलं पाहिजे काय प्रश्न मला कळणार नाही। ते अनुभूती होतेच त्या काळात निर्णय कसे घेतले जातात, पण तो काळ आणि हा काळ वेगळा आहे, हे पण आपण समजून घ्यायला पाहिजे। आपल्याकडचे नियम वेगळे आहेत, आपले कॉन्स्टिट्यूशन आहे, आपले लिगल बॅकग्राऊंड आहे, आपल्या नियमातच राहून जे काय करायचं ते करावं लागतं। माझं म्हणणं आहे की आपल्याकडे नियम आहेत, आपल्याकडे कोर्ट्स आहेत, पण जेवढ्या लवकरात लवकर याच्यावरती निर्णय होतील तेवढे बरे असतात। नाही, खरं म्हणजे मला असं वाटतं की महाराजांवरती जितके चित्रपट बनले जातील तेवढे कमीच आहेत। आणि कुठल्याही चित्रपटात त्यांची जी कीर्ती आहे, त्यांची जी गाथा आहे, त्यांचं जे शौर्य आहे, ते कुठल्याच पडद्यात आपण त्याला कॅप्चर करू शकत नाही। त्यांचं काम एवढं मोठं आहे आणि आपण महाराजांपुढे फार छोटे आहोत। तर आमचा हा छोटा पण प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तो लोकांना पसंत पडतोय ते चांगलं। मी खरंच, माझी ही इच्छा आहे की लहान मुलांनी जाऊन हा चित्रपट पाहावा, शाळेतल्या मुलांनी जाऊन पाहावा, आई वडिलांबरोबर जाऊन पाहावा। आणि आई वडिलांना मी सांगू इच्छितो की तुम्ही खरंच आपल्या मुलांना घेऊन जा। काय की चित्रपट तर आहेच, परंतु इतिहासात काय काय घडलं त्याची पण एक माहिती त्यांना मोठ्या पडद्यावर चांगल्या रीतीने मिळेल। नाही, खरं म्हणजे 2 दिवस झाला चित्रपट रिलीज झालाय आणि एवढा चांगला प्रतिसाद महाराष्ट्रातून, देशभरातून या चित्रपटाला मिळतोय। मी जनतेचं खरंच अत्यंत आभारी आहे आणि त्याचेच आभार मानण्यासाठी आज मी या मंदिरात आलो। आणि गणरायाचे आशीर्वाद घेणं म्हणजे माझ्यासाठी सौभाग्यच आहे। पुण्याला मी आल्यानंतर इथे यायचा मी नक्कीच प्रयत्न करतो की एवढी पावन मंदिर आहे दगडूशेठ, आणि इथल्या गणरायाचा आशीर्वाद मिळाला की आयुष्यात सगळंच चांगलं आणि सुखमय होतं, याचा अनुभव मला आहे। आणि माझे वडीलही इथे यायचे दरवर्षी, तर तीच प्रथा आता कायम देशमुख परिवाराकडून पुढे राहावी असं प्रयत्न माझ्याकडून चालत राहील।